आपल्याला एक कल्पना असेल किंवा नसेल, ठाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिठालाल जैन नावाचे सदग्रस्त होते. कोण? जे आता गीता जैन आहेत ना, आमदार तिथल्या, त्यांचे सासरे. आणि त्याच कालखंडामध्ये खारेगावचे जनार्दनजी गौरी हे तालुका पंचायतीचे सभापती होते. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्याच वेळेला पंढरीनाथ पाटील बेलापूरचे हे उपसभापती होते. ज्या वेळेस भाईंदर नगरपालिका निर्माण झाली, ठाणे महापालिकेमध्ये घोडबंदरचा बराचसा भाग समाविष्ट केला गेला, कलवा वगैरे, खारीगाव. त्यावेळेला पॉलिटिकल ऍडजस्टमेंट म्हणून सभापती पद जाऊ नये म्हणून ती 14 गावं बाजूला ठेवली. कुठली? ही 14 गावं. म्हणजे माझी माहिती 99% खरी आहे, पण 1% तुम्ही परत खात्री करून घ्या. त्यावेळेला मी 90ला आमदार झालो. तो उत्तनच्या त्या डोंगरापासून वर्तकनगर, माजिवडा, बालकुंग, कलवा, खारीगाव, ही 14 गावं, 27 गाव, म्हणजे आगासन, बेतवडा नाव ऐकलं तुम्ही? ही गावं सुद्धा त्याच्यात होती. म्हणजे घोडबंदर पूर्ण, म्हणजे दहिसर मुंबईची बॉर्डर, दहिसर चिकनाक्यापासून तर उत्तन डोंगरीपर्यंत असा मोठा भाग असल्या कारणानं त्यावेळेला मला, आणि मतदारसंघाचा भाग होता, तर त्यावेळेला मग आपली महापालिका 92 साली स्थापन झाली. आणि त्यावेळेला त्या सोयीनुसार ती गावं आपल्या ह्या महापालिकेत आली. त्याला कोणाचं ऑब्जेक्ट करा, म्हणजे माझाच मतदारसंघ, तोपर्यंत माझा मतदारसंघच होता. कारण 2004ला हे मतदारसंघ डिलिमिटेशन मध्ये मोठे झाले, म्हणजे संख्या वाढली. परंतु त्या कालखंडामध्ये हरिश्चंद्र मुकादम नावाचा एक नगरसेवक होता. त्याने दुसऱ्या निवडणुकीला त्याने फॉर्म भरले म्हणून त्याच्या घराला आगच लावून टाकली. ही तुम्हाला मनोज कल्पना आहे ना? तिथे अनंत पाटील नावाचा एक नगरसेवक होता. त्याने फॉर्म भरला त्या कारणामुळे की काय मला माहिती, पण त्याचा खून झाला. कोणाचा? अनंत पाटील. सुदैवानं अनंत पाटील सुद्धा माझा म्हणजे चांगला परिचित. हरिश्चंद्र मुकादम तर माझा कार्यकर्ताच होता. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला, आता मी कोणी नेतृत्व करायचे कोणाचे नाव घेत नाही, परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देते, म्हणजे आज सगळे स्वर्गस्थ झाले. त्यावेळेला त्या लोकांनी मोर्चा काढला. त्याची क्लिप तुम्हाला पाहिजे असेल तर ती युट्यूबवर अस्तित्वात आहे. त्यावेळेला काही आमचा संबंध नसताना, आणि आम्ही काही विरोध पण नव्हता केला. आणि मग त्यानंतर मग त्या 27 गावं कल्याणमधली आणि ही गावं राज्य शासनाने त्याचा निर्णय घेतला आणि ती गावं बाहेर निघाली. तर आपला काय प्रॉब्लेमच नाही. आता ते उलट ते 2 वॉर्ड कमी झाले. मधल्या काळामध्ये नव्या मुंबईमधून निघाल्यानंतर आपला विकास होत नाही, अशा प्रकारची खुणगाट तिथल्या गावच्या लोकांना झाली. आणि काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आता नवी मुंबई महापालिकेमध्ये सामावून घ्या. त्यावेळेला रमेश डोले नावाचे आपले आडवली भुतवालीचे नगरसेवक म्हणजे मापा, त्यांना मीच प्रस्ताव तयार करायला सांगितलं की तूच प्रस्ताव तयार कर आणि ही गावं आपल्या महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याची आपण भूमिका घेऊ आणि ठराव करून राज्य शासनाला पाठवू आपण. त्यावेळेला बाकी काही अटी मी टाकायला सांगितल्या. त्या शेवटच्या अंतिम ठरावामध्ये नाहीत. त्या ठरावाची कॉपी पण तुम्हाला देतो मी, माननीय आयुक्तांचं पत्र पण तुम्हाला देतो, आणि आता माननीय मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेली पत्र सुद्धा मी तुम्हाला देतो.
अशा परिस्थितीमध्ये तो ठराव पास झाला आणि तो ठराव राज्य शासनाकडे प्रलंबित राहिला. या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मंत्रालयामध्ये एक बैठक बोलवली गेली. त्यामध्ये जिल्हाधिकारी, ठाणे, नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि अधिकारी, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की नवी मुंबई मध्ये ही 14 गावं समाविष्ट करण्यासाठी चर्चा होणार आहे. ती चर्चा कसली, तिथे सर्व ठरलेलं होतं. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 14 गावं समाविष्ट केली. ओके. आता मी विनम्रपणे सांगतो, एकनाथजी शिंदे नाही म्हटले तरी आम्ही एकेकाळचे सहकारी होतो. ते आज सुदैवाने त्यांचे मुख्यमंत्री झालेत, आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यांचा मुलगा तिथून कल्याण लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी करणार होता निश्चितपणे. तर त्यावेळेला मला ती गोष्ट खटकली होती की ज्या पद्धतीने तो निर्णय घेतला, इट वॉज नॉट प्रॉपर. दादे म्हणतात एकनाथ शिंदे आपले सहकारीच आहेत, त्यांच्या मुलाच्या उमेदवारीच्या अनुषंगानं त्यांनी हा निर्णय घेतलाय, आपण गप्प बसूया. आणि आम्ही उद्गार नाही काढला. तुमच्याकडे कोणाशी चर्चा केली मी कोणाशी? दादे म्हणते ही निवडणुका होऊन जातील. त्याच्यानंतर आता एक 8 दिवसापूर्वी माझ्याकडे एक असं एक सर्क्युलर आलं जे मान्य आयुक्तांनी काढलेलं की क प्रभाग समिती ती 14 गावाची, त्या 14 गावामध्ये हा याची नेमणूक त्याची नेमणूक. आणि हे दिल्यानंतर मान्य आयुक्त महोदयांना मी सांगितलं की मला तुमच्याशी खाजगी बोलायचं, आणि मी एकटा नाही तर माझे सर्व सहकारी. आता तुम्हाला त्याची नाव पण सांगतो. मी स्वतः, संजू नाईक, संदीप नाईक, सागर नाईक, जयवंत सुतार, सुधाकर सोनावणे, डॉक्टर जियाजी नाथ, रवींद्र इथापे, नेत्रा शिर्के, सूरज पाटील तिकडून, आमचे शुभांगी पाटील, इथे अनंत सुतार, नवीन गवते, अशा सर्व स्वरूपाच्या लोकांना आम्ही सांगितलं सिडको रेस्ट हाऊसला आपण आयुक्तांशी भेटायचं आपल्याला, कारण आम्हाला ही चर्चा बाहेर येऊ द्यायची नव्हती. दुर्दैवाने त्या दिवशी सिडकोच्या अधिकाऱ्यांची तिथं बैठक होती. कुठे? सिडको रेस्ट हाऊसला. म्हणून आयुक्तांचा मला निरोप आला की आपण ही बैठक माझ्या दालनात घेऊन महापालिकेत घेऊया. आपण हे एरवी आम्ही ज्याला जातो महापालिका आयुक्तांना भेटायला, त्याला आपल्याला पण कळवतो आणि मग कोणते 1-2 कॅमेरे वगैरे असतात. पण त्या दिवशी त्या ठिकाणी कोणी नव्हतं. मान्य आयुक्तांना मी या गोष्टीची बाब चालू प्रश्न असे म्हटलं की तुम्ही जे पत्रक काढले ना, हे पत्रक तुमच्या टेबलवर ठेवायचं. या टेबलचा इफेक्ट इथे होता कामा नये. ही गणेश नाईक विनम्रपणे बोलतो, व्हेरी डिसेंटली अँड सायलेंटली सांगतो. त्यांना त्यांचं म्हणणं आहे की पडलं माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की हे गावं त्याच्यात समाविष्ट केली, तुम्ही अजून तिथं कामाची सुरुवात नाही काय का केली? म्हटलं नो प्रॉब्लेम, तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी आज तुमच्याशी बोलतोय ही गोष्ट कळवा. गणेश नाईकांचा या गोष्टीला विरोध आहे, आणि तो विरोध का आहे त्याची कारण आता तुम्हाला सांगतो. त्या महासभेमध्ये चर्चा झाली, म्हणजे विरोधी पक्ष नेते, विविध सदस्यांनी आपली मतं मांडलीत. त्याच्यातले हायलाइट्स तुम्हाला सांगतो. त्या परिसर, म्हणजे तो परिसर किती मोठा आहे, आपली ही नवी मुंबई महापालिकेचं जे क्षेत्रफळ आहे त्याच्या अर्ध क्षेत्रफळ तिथे आहे. म्हणजे नियोजित ज्या वेळेला आताच्या ईडी सीपीआर प्रमाणे जर का लोकसंख्या वाढली, तिची लोकसंख्या होणार आहे 40 लाख. किती? 40 लाख. पण नॉर्मलसी मध्ये जरी झाली तरी त्याची लोकसंख्या होणार आहे 20 लाख. पहिली गोष्ट म्हणजे आता त्या परिसराचा मी आमदार राहिलो 90 ते 2004 पर्यंत. तिथलं पाणी इतकं शुद्ध विहिरीना होतं. जशी कुर्ल्याची ती मिठी नदी वगैरे साफसफाई करण्याचा जरा प्रोग्राम मुंबई महापालिकेने घेतला, तिथले कुर्ल्याचे सगळे भंगारवाले
ऑइलवाले, हे सगळेजण त्या ठिकाणी त्यांनी जागा घेतल्या. जागा घेताना खाजगी जागा घेतल्याच, पण सरकारी जागांवर त्यांनी सगळा पूर्ण कब्जा केला. आणि म्हणून त्या महानगरपालिकेच्या ठरावामध्ये अट होती की जेव्हा या परिसरातली अतिक्रमणं दूर होतील, अट नंबर 1, अतिक्रमणं पूर्ण काढली पाहिजेत. अट नंबर 2, ह्या शहराशी त्या शहराचं भौगोलिक कनेक्टिव्हिटी नाही. खरं म्हणजे ही ठाणे पंचायत समितीची 14 गावं, ह्या 14 गावांची बॉर्डर ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्डला लागून आहे. म्हणजे तत्वता नॅचरली ही गावं ठाणे महापालिकेला समाविष्ट व्हायला पाहिजे. हे मी बोलतो ना, तुम्ही नकाशा पण तुम्हाला भारतात दाखवतो तुम्हाला. असो, पण त्यावेळेला दुसरी अट अशी होती की आडवली भुतावली मधून एक टनेल काढायचा, कुठे, पलीकडच्या जागेला, आणि या शहराची त्याची भौगोलिक कनेक्टिव्हिटी तयार करायची. आता जर का त्या ठिकाणी अशी स्थिती राहिली तर तिथल्या लोकांना ठाणे महानगरपालिकेच्या काही वॉर्ड क्रॉस करून नवी मुंबईत यायला लागणार. पलीकडून दक्षिणेकडून यायचं झालं तर पनवेल महानगरपालिकेचे काही वॉर्ड क्रॉस करून येणार. म्हणजे भौगोलिक दृष्ट्या या नवी मुंबईच्या जागेशी त्याची सलगता नाही. आता हे 2 बाबी झाल्यानंतर आता भविष्य काळात जर का त्या ठिकाणी कमीत कमी 20 लाख वस्ती वाढणार आहे, तर 20 लाख वस्तीला पाण्याच्या प्रयोजनाची तरतूद काही केलेली नाही. आणि एकदा तुम्ही एखाद्या शहरात समाविष्ट केल्यानंतर त्या लोकांचा अधिकार सगळ्या फॅसिलिटी मागण्याचा राहतो. तिथला घनकचऱ्यात कुठे त्याची व्यवस्था करणार. आणि सगळ्याच बाब अशी की त्यावेळेला आपण ज्याला ठराव केला त्याला अंदाजे आपण 500 कोटी रुपये आपण साधारण आपल्याला शासनाने द्यावेत अशा प्रकारचं नमूद केलं होतं. परंतु आपले अभिजित बांगर यांनी ज्या वेळेला राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला त्यावेळेला 6100 कोटी रुपये तिथला पूर्ण विकास करण्याकरता, आणि आज जी एक्झिस्टिंग गाव आहेत त्या गावांना सगळ्या सोयी देण्याकरता 700 कोटी रुपये अशी रक्कम त्यांनी राज्य शासनाकडे मागितली. आता अशा परिस्थितीमध्ये डू रिस्पेक्ट टू द चीफ मिनिस्टर, माननीय मुख्यमंत्र्याचा सन्मान ठेवताना आम्ही आमच्या शहरावर होणारा अन्याय आम्ही बोलायचा नाही. उद्याला या ठिकाणी अशाच परिस्थितीमध्ये आम्ही गप्प बसलो आणि अशाच प्रकारचं वातावरण झालं, या नवी मुंबईच्या सगळ्या जनतेचा पानिपत इथं जाणार, नवी मुंबईच्या जनतेचा इथला पैसा जाणार, आम्ही नाही सहन करणार. आफ्टर व्हॉट आय एम हिअर ऍज ए MLA मी त्याला विरोध करणार. ओके, करिता राज्य शासनानं तिथलं अतिक्रमण पहिल्यांदा काढायचं. हायलाइट्स काय बोलतो मी, अतिक्रमण पूर्ण काढावं, हा बोगदा तयार करून पूर्ण त्याची कनेक्टिव्हिटी तयार करावी. आणि माझं असं मी ऐकताना बोललो की माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगा की सिडकोला किंवा हडकोला किंवा नडकोला तुम्ही जबाबदारी द्या, तिथला विकास घडवा. कुठला, हे सगळं घडल्यानंतर बाकी मग नवी मुंबई महापालिकेला तुम्ही जॉईन करा. आणि मी ते मधल्या काळामध्ये साधारण 1.5 महिन्यापूर्वी तिथल्या गावचे लोक मला भेटायला आले होते. ते मला प्रेमाने काय म्हटलं की तुम्हाला मी विश्वासानं सांगतो, त्या प्रत्येक गावच्या लोकांना माझ्यावर प्रेम आहे, त्यांना याच्यात सामावून घ्यावं माझी इच्छा आहे. पण सब्जेक्ट टू नवी मुंबईच्या जनतेवर इतका मोठा भार ठेवून त्यांना सामावून घेणं हे मला मंजूर नाही. म्हणून मी त्या घटकांना काय बोलव म्हणावं, बाबांनो आता माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या चिरंजीवांनी त्यावेळेला तुम्ही गेला त्यांच्याकडे, त्यांनी मंत्रालयात बैठक बोलवायला लावली आणि घाई गर्दीनं त्या ठिकाणी तो ठराव केला. त्यावेळेला एकूणच राजकीय दृष्ट्या आम्ही एकाच महायुतीमध्ये त्या ठिकाणी अपशकून नको म्हणून त्यावेळेला आम्ही केला नाही. ही गोष्ट खरी. आणि तुम्हाला माझा स्वभाव लक्षात निघता, गणेश नाईक कुठल्या अशा गोष्टी सहन करत नाही आणि करणार नाही. त्याची काय किंमत मोजायला लागेल ना, ती किंमत मोजायची तयारी आहे आपल्याला. परंतु एकनाथजी शिंदे एकेकाळचे माझे सहकारी, त्याच्या मुलाच्या निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचं वातावरण होऊन मी त्याला सहन केलं. पण त्यांची जबाबदारी होती ना
की ही गावं त्या ठिकाणी समाविष्ट केल्यानंतर तिथे कारभार महापालिकेने करताना त्यांनी काय कुठल्या अटी शर्ती सहित त्या ठिकाणी गावं या शहरात सामावून घेण्यासाठी महासभेने मंजुरी दिली याचा अभ्यास करायला पाहिजे होता. त्याच्यामध्ये अतिक्रमण काढणं, बोगदा तयार करणं आणि त्याच्यानंतर 7,000 कोटी जवळजवळ सुमारे 7,000 कोटी रुपये त्या ठिकाणी देणं अशा प्रकारची भूमिका आहे. माननीय मी ऐकताना सांगितलं की माननीय एकनाथजी शिंदेना पण माझा निरोप सांगा की नाईक साहेबांनी सांगितलं की आमच्या ह्या शहराच्या अनुषंगानं या घटना जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत आम्ही वेळ पडली तरी 1,00,000 लोकांचा मोर्चा काढतो. तो मोर्चा पुन्हा आमच्याच आम्ही ज्या सरकारमध्ये पाठीराखी आहोत त्या सरकारच्या विरुद्ध मोर्चा काढला अशा प्रकारचं वातावरण होऊ नये ही माझी मनातली तीव्र इच्छा होती. आता मी हे माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. जरा सर्क्युलेट कोण करतो ना जरा मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तिथून ते प्रिंट मीडियाला देत यांना कशाला इलेक्ट्रॉनिक वाले आणि टाईप चालू घेतलं याला होतं. एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांना पत्र मी दिलेत. ऑनलाईन आता पाठवून दिले मी ते. उद्याला सोमवार आहे ते म्हणजे फिजिकली त्या ठिकाणी जाऊन तिथं सादर केली जाणार कुठे मंत्रालयामध्ये. आणि तुमच्या माहिती एक पिटिशन दाखल झालेलं आहे. एका नवी मुंबईच्या जाणकार नागरिकानं ह्या गावांची आमची सलगता नाही, ही ठाण्याला जोडा, काय सांगितलेलं आहे, ठाण्याला जोडा. आणि जर का त्या ठिकाणी करू नये तर त्यांनी हे मी मुद्दे मांडले, तर तेच मुद्दे मांडले की त्या महासभेमध्ये अतिक्रमण काढण्याची मागणी आहे. त्या महासभेतल्या ठरावामध्ये टनेल म्हणजे बोगदा तयार करण्याची मागणी आहे. त्या सभेच्या ठरावामध्ये 6,100 कोटी रुपये म्हणजे 100 कोटी आणि 700 कोटी त्या गावांकरता पाहिजे अशा प्रकारची भूमिका. आणि मी ऐकताना सांगितलेलं आहे की तुम्ही इन लार्जर इंटरेस्ट ऑफ द पब्लिक तुम्ही ह्या पिटिशनरला तुम्ही पाठिंबा द्या. हा पिटिशनर त्या 14 गावाच्या विरुद्ध आम्ही नाहीत, परंतु या नवी मुंबईच्या जनतेला जर त्या ठिकाणी तोशीस लागणार असेल तर त्या ठिकाणी आम्ही जिथून आम्ही प्रतिनिधी आहोत त्या ठिकाणी त्या जनतेच्या हिताचं रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. आज कोण आहे, महासभा असती तर महासभेने विरोध केला असता, पण आज महासभा अस्तित्वात नाही म्हटल्यानंतर आता आम्ही आमदार आहे. जयेश तुला मिळाली कॉपी? त्याच्यामध्ये एक ती बांगर साहेबांनी दिले खाली, कांबळे खाली बांगर साहेबांनी पत्र दिलं होतं बघ, 6,100 प्लस 700. बांगरे साहेबांचं पथक त्याच्या 2 पानावर, हा दुसऱ्या पानावर 6,100 कोटी आणि सुविधा. आणि आता त्या गोष्टीला बांगर साहेब जायला परत आता किती 1 वर्ष झाला, किती झाला म्हणजे या 2 वर्षामध्ये परत आणखी वाढ झालेली असेल. विरोध ऑन द कॉन्ट्री, ज्या रमेश डोलेला मीच त्या ठिकाणी प्रस्ताव मांडायला सांगितला, सुधाकर जी सोनावणेंना मीच तो प्रस्ताव महासभेत मंजूर केला, सूचना दिल्या. आम्ही त्या गावाच्या विरोधात नाही, परंतु त्या अटी शर्ती सहित ती गावं यावी. उद्याला जर त्या ठिकाणी इतक्या प्रकारचं जर लोड ही महापालिका संपुष्टात द्या. तुमच्या माहिती का सांगतो, स्पिल ओव्हर कितीचा आहे? 6,000 कोटीचा आहे. कितीचा? या आज तुम्हाला खबर, आज सांगतो तुम्हाला मी, महासभा अस्तित्वात नसल्यानंतर घेतलेल्या निर्णयाच्या मुळे 6,000 कोटीचा स्पिल ओव्हर आहे. म्हणजे ही एक 6,000 कोटीची पूर्ती होईल
त्याच्यानंतर ही महासभा येणाऱ्या त्या महासभेत जे नगरसेवक ठराव करतील ना, त्यांनी केलेल्या ठरावाच्या अनुषंगानं काम करायचं असेल तर ते 6,000 कोटी रुपये रिपेमेंट केल्यानंतर होणार आहे. म्हणजे पहिल्या महासभेमध्ये कोणी नगरसेवक जाऊच नाही असं माझं म्हणणं आहे. म्हणजे विनोदाचा भाग सांगतो मी, काय बोलतो हा एवढी पण आता तुम्ही सगळी राईट टू इन्फॉर्मेशन सगळी माहिती मागणार आहे की ज्या दिवशी महासभेची एकूण कालखंड संपला त्या दिवशी महापालिकेच्या खात्यावर फिक्स डिपॉझिट किती होते, येणं किती होतं, अभय योजना दिल्या गेल्या जीएसटीच्या वगैरे घरांच्या, त्याच्यातून पैसे कसे आले, आणि तुम्ही टेंडर काढली तर कुठल्या कुठल्या वर्षामध्ये त्याचा बिल देणं तुम्हाला क्रमप्राप्त आहे, ही सगळी अख्खी माहिती मागणार आहे. जरा ऐकताना तुम्ही ही सगळी तयारी करून घ्या. आणि किती या शहराला लुटलंय ना ह्याचा पण एकदा लेखाजोखा घ्या. लुटलंय 100% मी बोलतो. काय बोलतो मी? या शहराला ह्या मधल्या काळामध्ये लुटलं किंवा या शहराच्या असलेल्या फंडाचा चुकीचा वापर केला गेला ही 100% गोष्ट आहे. ज्या ठिकाणी एखाद्या वॉर्डमध्ये 10 लाखाचं काम नाही, एखाद्या एका वॉर्डमध्ये 50 लाखाचं काम झालं. कोणासाठी झाली ही काम? कोणाच्या आदेशाने झाली काम? आता ह्या बाबतीमध्ये आपल्याला काय प्रश्न विचारायचे विचारा. मला वाटतं मी सगळी बाजू सगळी सांगितलेली. म्हणजे ही 14 गावं कशी राहिली, 14 गावच्या लोकांनी परत ते कसे गेले, परत कशी ते आणण्यासाठी हा प्रस्ताव झाला, आणि ह्या अटी शर्ती सहित या गोष्टी घ्यायचं ठरलेलं आहे. अवमूल्यन व्हावं ही आमची इच्छा नाहीये, परंतु नवी मुंबईच्या जनतेच्या सगळ्या करता महासभेने जो निर्णय घेतलेला त्या महासभेने टाकलेल्या अटी शर्तीची पूर्तता व्हायला पाहिजे. अदरवाईज ही गावं महासभा अस्तित्वात आल्यानंतर पुन्हा एकदा महासभेमध्ये परिस्थिती ठेवा, ती महासभा निर्णय घेईल ना. जर का या ठिकाणी महासभा असती तर ह्या महासभेमध्ये प्रत्येकाने चौतारून त्या ठिकाणी उठले असे बोलले असते, बोलणार. आणि मी सांगतो आम्ही बोलायला लावणार. त्या 14 गावच्या लोकांना आमच्यात सामावून घेण्याचा आमचा विरोध नाही, परंतु ह्या अटी शर्ती सहित काय गरज नाही. कोर्ट कचेऱ्या करू, सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई करू, लक्षात राहा, आणि रस्त्यावर मागे, हे माझी भूमिका आहे. आता पॉलिटिकली बोलायचं झालं मी तर म्हणजे तुम्ही आता समजून जा, उद्याला हीच जर बाब महाविकास आघाडीच्या कुठल्या लोक नेतृत्वानं त्या ठिकाणी निदर्शन या अनुषंगाने सांगितलं की हे महायुतीचं सरकार ह्या नवीची जनतेला तर आमचं राजकारण अडचणीत येईल. मनोज समजा काय, आमचं राजकारण अडचणीत येईल, आम्ही काय तोंड देणार? आता आम्ही बोलू शकतो, आम्ही विरोध केला, आणि मी सांगतोय हा विरोध हायकोर्टात सुप्रीम कोर्टात पण करणार. जो कोणी, आणि ऐकताना सांगितलेलं की त्या पिटिशनरच्या बाजूने तुमचं ऍफिडेव्हिट पाहिजे. कोणाचं? महापालिकेचं. कारण ते पिटिशनर का स्वतःच्या स्वार्थाकरता गेले नाही, जनतेच्या हिताकरता गेलेले आहे. आणि जर का तुम्ही जर उलट पडत तुम्ही जर ऍफिडेव्हिट दिलं ना तर गाठ आमच्याशी. कसला उशीर नाही. मी मगाशी काय बोललो मी? त्यावेळेला जी गावं समाविष्ट केली त्यावेळेला आम्ही विरोध एका नैतिकतेतून नाही केला. काय बोलणार, एकनाथजी शिंदेचा पोरगा तिथून उभा राहतोय. कल्याण मतदारसंघाचा लोकसभेचा एक भाग कल्याण ग्रामीण मतदारसंघ, त्या ग्रामीण मतदारसंघातली 14 गाव. त्यावेळेला आम्हाला काय वाटलं की आता निवडणुका झाल्या, आता काय संपलं, ऐकलं हे चालेल पुढे असं. एकाकी ज्याला फतवे निघाल तिथे आहे का ते आणलं जरा, ते ऐकताना नेमणुका केलेल्या लोकांची यादी आणलं जरा. प्रश्न उशीर विषय काय नाही, बरोबर आहे, ऐकून घ्या. पिटिशनरनी पण पिटिशन केले, काल परवा नोटीस सर्व झाली. कोणाला? महापालिकेला. तुमची जी मागणी आहे की आयुक्तांनी त्या पिटिशनरच्या अनुषंगाने आयुक्त राज्य शासनाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊ शकणार आहेत का? नाही गेला तर आम्ही आयुक्ताला घेराव घालणार. होऊ द्या,
प्रश्न असा आहे, या ठिकाणी ही इज नॉट पॉलिटिकली स्टेटमेंट. या शहराला मी जीवापड प्रेम केले. या शहराकरता सगळ्यांशी पंगा घेतल्या विधान भवनामध्ये, तुम्हाला मी सांगायची गरज आहे. आणि याच्यात 10 पटीने पंगा घेतली. आम्हाला जीवाची पर्वा नाही. या शहराची जर कोणी भावनाची केलेलं नाही तर सलक्षे मागा. आपली तोडफोड कोणाची आय काढणं, अनपार्लिमेंटरी भाषा उपकरणं किंवा तोडफोड करणं हा आमचा धर्म नाही. परंतु विरोध करणार लोकसभेमध्ये तुम्ही जे कॉम्प्रोमाइज केलं की आता त्याचा फटका आरक्षणाला बसत आहे, तुम्हाला साधारण समोर दिसत आहे. आता तुम्ही भूमिका घेत आहे, त्यावेळेस तुम्ही शांत बसलाय का? तुम्ही तेव्हा कॉम्प्रोमाइज भूमिका घेतली. कॉम्प्रोमाइज करत 2 मिनिट तुम्ही स्वतः मान्य करता. मान्य करतो ना मी. त्या परिस्थितीमध्ये इकडे माझा या चौदा आणि मी या बाबतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानाने गोष्टी घातली की मला इट्स नॉट गुड. देवेंद्र फडणवीस म्हणजे नाही थोड्या गोष्टी संयमाने आपण कोणी बोललंय फडणवीस पण आपण संयमाने आणि भाषी मध्या काळात मला संबंध कृती शक्य म्हणजे आवाज आहे. मला बरं वाटतं की अशा प्रकारची जी दादागिरी त्यामध्ये मी एक प्रकार दादागिरी ही दादागिरी आलेली असं करणार. मी तुम्हाला सन्मान ठेवून सांगतो, लाखोचा मोर्चा या महापालिकेच्या आवारामध्ये मुख्यमंत्र्यांना आता पत्र दिले. मुख्यमंत्री त्याच्याविषयी विचार करणार. हे पत्र द्यावं लागतं तुम्हाला त्या गोष्टीसाठी. त्यांच्या मुलासाठी सकारात्मक भूमिका घेतली. शहरात त्यावेळेस कोणत्या मध्ये अपेक्षित आणि आता मुख्यमंत्री विचार करत नाहीये. अरे माझी काय धारणा होती, जरी ह्या निर्णय असा घेतला तरी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महासभेने हा ठराव करताना ज्या अटी शर्ती घातल्या त्याची पूर्तता करण्यासाठी संबंधितांना सांगतील हा विश्वास मला होता. तो विश्वास होता म्हणून आम्ही थांबलो. अधिक असा मी नाही म्हणतात. प्रश्न असा, मुख्यमंत्र्यांना या गोष्टीची कोणी ग्रॅव्हिटी आणून दिलेली नाही की बाबा या ठिकाणी महासभेमध्ये असे ठराव झाले. तत्कालीन महापालिकेचे आयुक्त बांगर यांनी अशा इतक्या रुपयाची मागणी केली. अतिक्रमण काढा, बोगदा काढा, जवळ 7,000 रुपये द्या. ही गोष्ट एकनाथ शिंदेकडे एकनाथ शिंदे याकरता त्यावेळेला आम्हाला दिसत त्यावेळेला ऐकून घ्या. मी ज्यावेळेला माझं पुस्तक जाईल बोलायला त्यावेळेस एक तो आप एक स्पष्ट तौर पर कह रहे हैं कि जो 14 गांव है उनका मुंबई के साथ कोई डायरेक्ट कनेक्टिविटी नहीं है. उसकी कनेक्टिविटी अगर देखा तो जोग्राफिकली वो थाने महानगरपालिका के साथ हो सकती है, मुंबई के साथ बराबर है. टेक्निकल ग्राउंड पर प्रैक्टिकल आप ये करें. दूसरी तरफ आपकी भूमिका ये है कि जो कंडीशंस हैं उस कंडीशंस को अगर फुलफिल करते हैं तब हम सोचेंगे. हाँ, ये तुम्हारी भूमिका आपको नहीं लगता? नहीं और इसे स्पष्ट करने की जरा सुनिए. बात ऐसी है कि वो 14 गांव के लोगों का गणेश नायक के प्रति बहुत गाढ़ा विश्वास है, पक्का. चाहे तो मैं एक गांव के 2-2 गांव को बुलाता हूँ, लेकिन मैंने क्या बोला कि भाई हमारे जनता के नुकसान के कॉस्ट पे हम लोग तुम्हारे मेरे पास आए थे वो लोग. मैंने बोला जाओ अभी इलेक्शन हो गए, माननीय श्रीकांत शिंदे जी से आप बोलो कि हम नाइक साहब की बात गए थे. वो लोग क्या कहने पाए थे कि हमारे गांव के बहुत सारे झाड़ू वाले निकाले इनको लेने को बोलो. बोला कि आप नहीं होगा, आप जाओ श्रीकांत शिंदे जी के पास और बोलो उनको कि भाई ये जो अतिक्रमण है वो निकालो, ये बोगदे का मतलब टनल का टेंडर निकालो, और वो जो 6-7 हजार देने की जो है ना प्रस्ताव, इसका भी बंदोबस्त करो.
ये पूरा होता है तो हम ले लेंगे। सुनिए, अभी इस स्थिति में तो आपका कहना सही है, ये तो थाने महापालिका में जानी चाहिए गाँव, क्योंकि वो गांव के लोगों की जमीन थाने महापालिका के इलाके में है, और थाने महापालिका में जो गांव है उनकी जमीन इस 14 गांव इलाके में, तो ये उनकी कनेक्टिविटी है। हालांकि मैंने आपको बोला कि भाई जनार्दन जी गौरी जब पंचायत समिति सभापति थे, वो सभापति पद न जाने के लिए 14 गांव जीवंत रखे। ये हिस्ट्री है, मैं बोल रहा हूँ आप चेक करो। तो अभी बात है कि ये पत्र में लिखने के बाद मैं सवाल स्पष्ट करके से दोबारा करूं। मैं ये कह रहा हूं कि आपकी भूमिका दोहरी क्यों नहीं? दोहरी नहीं, सिंगल ये भूमिका आपका ये भूमिका बताया कनेक्ट जब तक नहीं होता तब तक नहीं। जिस तरह से आप भाई ये सदैव विकास के लिए, यहाँ के लोगों के लिए जिस तरह से आप संघर्ष करते रहे, आपने अपने विजन के हिसाब से उन्होंने को सवाल समझाया। अब ये विजन और ये जो मॉडल है, वो मॉडल इस तरह से सरकार के फैसले से या सुभाष सिंह के फैसले से या किसी और के फैसले से या किसी और के अपने महत्वाकांक्षा के कारण ये बर्बाद हो रहा है। ये विजन, यहाँ का विकास अगर डिस्टर्ब हो रहा है, यहाँ के जो संसाधनों को नुकसान हो रहे हैं, यहाँ के लोगों पर अतिरिक्त अगर भार पड़ने वाला है, ये सब पूरा विध्वंस होने वाला है। तो ऐसे में आपकी स्पष्ट बर्बाद नहीं होगा। क्या बोल रहा हूँ मैं कॉन्फिडेंस से बोल रहा हूँ, मेरा एक माननीय एकनाथ जी शिंदे जब ये पत्र पढ़ेंगे ना, तो अपने जो भी इंडिया में जो निर्णय लिया है तो बोलेंगे मुस्लिम को कि भाई गणेश नाइक ने सही कहा है, अतिक्रमण का का। और मैंने तो बोला कि ये नहीं महापालिका को पैसा मत दे दो, ये एमएलआरडी या सिंधु को प्लानिंग करने को लगा। पूरा प्लानिंग होने के बाद में नई मुंबई महापालिका को जोड़ दो खाने को, लेकिन इसके पहले कोई प्रयास करेगा, अट्टास करेगा तो गणेश नाईक मैं बोल दादा पण आता जर 15-20 हजार दिसायला सिंबॉलिक त्या 15-20 हजार मतांनी श्रीकांत शिंदेचा पराभव का विजय डिपेंड नाहीये, परंतु त्या पार्श्वभूमीवर गणेश नाईकने अशा प्रकारे विरोध केला, हे वातावरण आपण हे मी अंतःकरण बोलतो, काय म्हणतो ऐकून घे, देयर वॉज नो पॉलिटिक्स। मी विनम्रपणे सांगितलं आणि मी त्या गावच्या लोकांना बोलतो की म्हटलं हे झाल्यानंतर या सगळ्या तुम्हाला करून घ्या, नंतरच आमच्याकडे या आम्हाला समजून घ्या, परंतु मला आम्ही सांगू शकणार नाही। कारण प्रश्न असा की ही जर वातावरण हे नवी मुंबईच्या जनतेला समजलं ना, तर नवी मुंबईची जनता आमच्या सगळ्या लोकांना त्याने देतात। पण मग आता आपण विधानसभेमध्ये बोलले ना, त्याची काय बरोबर मी नाही, पण ऐकून घ्या। प्रश्न असा आहे की त्यांना जर या गोष्टीचा परिणाम नवी मुंबईतल्या राजकारणावर होणार असं वाटत तर ते मागे घेतील ना। त्याकरता मी अजितदादाला पत्र दिलं, देवेंद्र फडणवीसाला पत्र दिलेलं आहे, आणि मी काय सगळं प्रश्न असा की हे का माझ्या करता सुद्धा करता नाही मागितलं। आय एम टॉकिंग इन लार्जर इंटरेस्ट ऑफ द नवी मुंबई पब्लिक। आणि कुठला 14 गावांचा शासन आणखी काय तुला बोलायला पाहिजे, आणखी काय बोलायला पाहिजे? पण तुमच्या या भूमिकेमुळे युतीमध्ये दरार पडेल असं वाटत नाही? अरे कोण हे बघ, ज्या दिवशी भाषण तिथे मी केलं विधान भवनामध्ये, ते दरार करायला मी नाही म्हणत। काय बोलतो मी, ज्याची गोष्ट माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने मला विश्वासाने दिलेला आहे, त्यांच्या हिताशी कोणी जर खेळ खेळलेलं ना, तर आपण फक्त परमेश्वर सोडून आम्ही कोणाची पर्वा करत। काय बोलतो मी काय बोलतो, आम्हाला कोणाचं भय नाही, आज पण बोलतो, वी आर नॉट बॉदर ऑफ एनीबडी। पण आता तुमच्या पत्रावरती जर मुख्यमंत्री म्हणाले की ते शासन पैसे देईल, लाडकी बहीण योजनेला शासनाने पैसे देणार आणि शासनाने ते आता त्याचा आय एम नॉट थोडे करून देऊ म्हणाले, थोडे कसं तोपर्यंत थांबवा, तोपर्यंत लेट कंटिन्यू विथ जिल्हा परिषद पंचायत समितीची काय ना तुमची कुठली जिल्हा परिषद ठाणे, त्यांच्याशी कनेक्ट कंटिन्यू ठेवा, ते पूर्ण करा, नंतर मग जॉईन करा।
त्यावेळेला तिला आता 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 मी तुम्हाला सांगतो, देवेंद्र फडणवीस सुद्धा गणेश नाईकच्या भूमिकेशी सहमत होतील, अजित दादा सुद्धा आणि एकनाथ शिंदे. ठीक आहे. अरे आक्रमक कोठे मी गपचूप ते आयुक्तांना भेटलो होतो, तर तुम्हीच लोकांच्या पेपरला ऐकून घे. जयेश सामंतने लोकसत्तेला जा तुमच्या मुख्यमंत्र्याला असं काय बोलतो, काय म्हणतो मी, प्लीज तुमचं जो पत्रकार तुमचं कोण आहे त्याला सांगा, भाषा मी बोललो ना ते माझ्या नाव छापा आय नॉट, मी नाही कळा घालत, पण जे नाही बोललो ना त्याला मी माझे ऐकताना काय बोलतो, माझे एकनाथ शिंदेना सांगा गणेश काय विरोध आहे, तीव्र विरोध. ओके, तर तुमच्या त्या वार्ताहरांनी काय दिलं, गणेश नाईक बोलले अशी समजते, जा तुमच्या एकनाथ शिंदेला सांगा, अशी त्या पदाकरता पर्सन फॉरगेट, त्या पदाकरता कारण हे आपल्या लोकशाहीतून आपल्या महाराष्ट्र सरकारचा मुख्यमंत्री, त्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये बोलताना ते बोलले मान्य एकनाथ शिंदेना तुम्ही माझ्या भावना कळवा, आणि हे असं बोलणं का गुन्हा नाहीये. तर ते तुझ्या जर वार्ताहराने जरा फार आती दिलं बघ हा काय सांगा, ते इनडायरेक्टली आपल्या आग लावायचं काय बोलतो, पण मला काय फरक पडत नाही, तो आग तो शब्द होता ना तो आग लावायला. कशाला मी सांगेन, मला विश्वास आहे माझे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार या नवमुंबईच्या जनतेच्या हितासाठी दिलेलं पत्र लक्षात घेतलं, ते सकारात्मक. अरे त्या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी काम करायला जाणार नाही म्हटल्यानंतर आला कुठे दादा 2019 के कालखंड से देखा तो बिफोर लॉकडाउन उसके बाद तक महाविकास आघाड़ी सरकार रही, एकनाथ शिंदे की नगर विकास मंत्री के तौर पर और उसके बाद शिवसेना के नेता के तौर पर या महाविकास आघाड़ी घटक दल के तौर पर लगातार आपको पॉलिटिकली घेरने का प्रयास मुंबई में हुआ. सर सवाल देखिए, हाँ बोलिए इधर था रे. और इसमें लगातार जो मुंबई के संसाधन है उनको लेकर भी लॉकडाउन के दौरान लगातार प्रयास हुआ है कि मुंबई जो है यहाँ की व्यवस्था डिरेल हो सके. आपने कई बार इसको लेकर आक्रोश भी जताया, पालिका में भी आपने कई बार बोला, आपने क्या समझ इस मुद्दे को उठाया है कि कहीं ना कहीं नगर विकास मंत्री और उनके मातहत जो काम करने वाले लोग हैं वो मुंबई को डिरेल करने का प्रयास कर रहे हैं. अब ये और एक नया मुद्दा आ गया है, इसकी वजह से आपको नहीं लगता कि ये बड़ा साजिश है कि मुंबई इस तरह के कार्य है. राजनीति के डब्बे में नई मुंबई के जनता के जीवन में यदि इस ढंग का कोई प्रेशर का वातावरण होगा तो हम लोग रास्ते पे आ जाएंगे. ओके, और मैं बोल रहा हूँ आत्मविश्वास के साथ बोल रहा हूँ, ये पत्र पढ़ने के बाद में एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार ये चीज पे ध्यान देंगे, इसमें से रास्ता निकालेंगे. दोन्ही वेळेला झाले बोलतो ना मी. अरे तुम्ही त्यासाठी विधान म्हणत काय बोलतो मी, सिडको दलाल आहेत, शासनात दलाल आहेत, आणि शासनातल्या सगळ्यांचे हात काही स्वच्छ नाहीत, आणि ते कोण दलाल आहे वेलपटीचा आले आय विल प्रूव्ह इट. हे बोललोय की रेकॉर्डर आले तुम्ही आता काय गपचूप बोलू, मी बोललो दोन्ही वेळेला भ्रष्टाचार काय बोलतो मी, दोन्ही वेळेला चुकीच्या खाली बोल. हे बघा आम्हाला नाही कोणी सांगू शकत, आमच्या हात साफ. मी तर मागणी केली की ज्या दिवशी पहिल्या वेळेला संजू नाईक महापौर झाले त्यापासून सगळ्या नैमिषच्या कारभाराची चौकशी करा. वी आर नॉट इन फॉल्ट एनीवेअर. हे चॅलेंज करणारा एकच जण नाही. अरे मला हे बघ व्हॉट यू आर टॉकिंग, मी काय बोललो, आम्हाला एक आंदोलन करायचं गरजच भासणार नाही. जोपर्यंत त्या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी तिथे जाऊन काम करत नाही तो आम्हाला तिथे काय करत नाही.
महापालिकेचे अधिकारी आमच्या दशरथ भगतनी निराळा शब्दात सांगितलं काय, आता मी सांगत नाही, त्या ठिकाणी कोणी महापालिकेचा अधिकारी जाणार नाही. आयुक्तांनी तसं आश्वासन दिलं आपल्याला. असं मी कशाला करू? आयुक्तांना आम्ही सांगितलं, त्यांनी सांगितलं की तुमच्या भावनाने माननीय मुख्यमंत्री आमचे प्रशासनाचे आता त्यांनी आता या 5 तारखेला मीटिंग आहे. कुठे आयुक्तांनी 5 तारखेला त्यांना कुठे गेले? 5 तारखेला मीटिंग आहे, 4 तारखेला आणि इतक्या मोठ्या मॅटरवर बोलल्यानंतर माननीय आयुक्त प्रशासक मुख्यमंत्र्यांच्या कानावर आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणजे मुख्य सचिव गणेश नाईक भूमिका मांडली आणि त्याने मी सांगितलं मी आज पत्र देत नाही तुम्हाला, मी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना पत्र देतो. ही फक्त आपल्या माहिती करतो. ओके हा बोला बोला. अरे या शासनातून ऐकून पहिलं ऐकून घे ना. प्रशासक म्हणून जे आले 1, 2, 3 या लोकांनी आपली कर्तव्य भावना पाळलेली नाही. कोणी त्या लोकांनी वरिष्ठांची मर्जी सांभाळण्याकरता चुकीच्या पद्धतीने कृती केला आणि गरज त्यांनी सांगितलं ना कोणी त्या प्रशासकांनी मी पुरावे एक देऊन टाकेल. या वॉर्डमध्ये 50 लाख रुपये खर्च करायची गरज नसताना तुम्ही 50 कोटी रुपये खर्च केला. नाही ऐकून घे, ह्याचं उत्तर मिळालं बोल. मी त्या दिवशी माननीय एकनाथ शिंदेच्या बैठकीत म्हणजे जी पहिली मी मीटिंग घेतली होती ना 1 जून 2023ला त्याची पूर्ती करण्यासाठी आता एक 15-20 दिवसावर मीटिंग घेतली होती सह्याद्रीला. त्यावेळेला मी त्या अधिकाऱ्यांना बोललो माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना मी मोर्चा काढायची तुमची इच्छा आहे का? कोणाला बोललो मी? अधिकारी. एकनाथ शिंदे बोले नाही साहेब त्याची गरज नसणार. कोणाचे बोल शब्द आहेत? एकनाथ शिंदे. म्हणजे आय अप्रिशिएट हिज रोल. त्याच्यानंतर मी बोललो की म्हटलं तुम्ही अशा भाषा करतात ना आंदोलने या सचिवालयाचं मंत्रालय केलं, तुम्ही आता फक्त मंत्रालयाचं परत सचिवालय करायची तुमची इच्छा आहे. इनडायरेक्टली काय बोलतो मी की महायुतीच्या तीन घटकांचे असताना सुद्धा प्रशासन त्यांच्यावर हावी झालं आणि तो कंटिन्युशन आता सुद्धा राहिले. प्रशासन हवी झाले आणि म्हणून त्याचे परिणाम जनतेला भोगावा लागतो. तुम्ही जो आता मुद्दा सांगितला की महापालिकेच्या स्पिलवरचा 6,000 कोटीचा, तो महापालिका आता भविष्यात मोठे मोठे प्रोजेक्ट घेत आहे जे ते 250-500 कोटी रुपये खर्च होत आहे. तर अशा परिस्थितीत हे महापालिकेला झेपणारे आहेत का? आज या शहराला सुपर स्पेशालिटीची गरज आहे का असेल तर ती कशा पद्धतीने ट्रेन देणार आहे? प्रशासनातल्या प्लस मायनस काय गोष्टी आम्हाला माहिती. आता आम्ही राईट टू इन्फॉर्मेशन विचारला आणि शेवटी प्रश्न असा आहे येणारी जी महासभा असेल ना त्या महासभेच्या नगरसेवकांना फक्त दर महिन्याला बैठकीला जाऊन चाय पाणी पिऊन